खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघामध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होता आणि या दरम्यान त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर देखील टीका केलेली आहे। या संदर्भात स्वतः अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत। आज अजितदादांचा दौरा होता, दादांनी चॅलेंज देखील केलं होतं आपल्याला की आपल्या ह्यावेळेस पाडून दाखवण्याचं। आज देखील त्यांनी टीका केलेली आहे। जे तुळापूरमध्ये तुम्ही सभेमध्ये निघून गेला होता त्या दरम्यान देखील अजितदादांनी भाष्य केलेलं आहे। काय भाष्य मी ऐकलं नाही। अजितदादा या ठिकाणी म्हटलेले आहे की तुळापूरच्या सभेमध्ये अमोल कोल्हे निलेश लंकेंच्या महानाट्य जे आयोजित केलं होतं त्यांना महानाट्याला निघून गेले आणि मला सांगून निघून गेले। कलाकार आहे ते, त्यांना संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते मोठे झालेले आहेत। मला वाटतं आदरणीय दादांनी याचं सुद्धा कारण लोकांसमोर स्पष्ट केलं असतं तर मला बरं वाटलं असतं की एवढी वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वढू तुळापूरला आहे। 13.5 वर्ष स्वतः दादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले, त्यावेळी समाधीकडे लक्ष गेलं नव्हतं का? काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। किंवा तिथे जे कोणी स्टेजवर मान्यवर होते त्यातले काही जण तर 15-15 वर्ष हे त्या भागाचे खासदार राहिलेले आहेत। मग त्यावेळी त्यांचं समाधीकडे लक्ष गेलं नव्हतं का? याचा त्यांनी खरं तर स्पष्टपणाने ही गोष्ट सांगावी की हे लक्ष का द्यावं असं वाटलं, ही मागणी कोणी केली होती? म्हणजे शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार आणि मी 2019 मध्ये निवडून आल्यानंतर पहिली मागणी केली असेल तर ती छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकासाची मागणी केली होती, या विकास आराखड्याची मागणी केली होती। आणि ज्या पद्धतीनं तो संपूर्ण इव्हेंट होता, हा राजकीय इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला होता, तर मग त्या फ्लेक्सवर छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा स्थान नसावं इतकं राजकारण पुढे आलंय। आणि याचा जर आपल्याला हे करायचं असेल तर मला असं वाटतं की महानाट्य किती वाजता काल सुरू झालं, मी किती वाजता तिथून बाहेर पडलो, या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहेत। त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा या संपूर्ण कामामध्ये जेव्हा कधी हा इतिहास लिहिला जाईल, याची कारणमीमांसा लिहिली जाईल, ते मला समाधान एक शंभूभक्त या नात्यानं याचंच आहे की आपला कुठेतरी खारीचा वाटा या सगळ्या उपक्रमामध्ये किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास पुन्हा मनामनात जागवण्यामध्ये आपला काहीतरी खारीचा वाटा आहे, याचं मला समाधान आहे। आणि त्या गोष्टीचं मी राजकारण करत नाही, करू इच्छित नाही, परंतु प्रत्येकानं ह्याचं आत्मपरीक्षण करावं की इतके दिवस समाधी असताना 1977 नंतर राज्य शासनाचं कधीही लक्ष गेलं नाही, आत्ताच लक्ष गेलं, याला कोण नेमकं कारणीभूत आहे हेही स्पष्टपणे सांगावं। दादांनी सांगितलं की 2 वर्षापूर्वीच म्हणजे खासदार झाल्यानंतर 2 वर्षांनीच तुम्ही राजीनामा देण्यासाठी माझ्याकडे आला होता। कसं होतं, सगळ्याच खाजगीतल्या गोष्टी सांगायच्या ठरल्या तर मग सगळं सांगावं लागेल। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की हा विचार मी तत्कालीन ते आमचे नेते होते आणि त्यावेळी त्यांच्याकडे हा विचार बोलून दाखवला, पण हे कृतीत कुठे आलं का हो? म्हणजे संसदेमध्ये माझी उपस्थिती कमी झाली का? संसदेमध्ये मी शेतकऱ्यांची बाजू घेऊन जे हिरहिरीने भांडतोय यात कुठे कमी तुम्हाला दिसली का? इतकंच कशाला, आत्ता दादांच्या गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते स्वतः सुद्धा खासदार आहेत ना। मला वाटतं की दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आता त्यांनी याचं मूल्यमापन करावं की त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची संसदेतली काय कामगिरी आहे हे त्यांनी बघावं। 3 वेळा संसदरत्न पुरस्कार हा उगाच मिळत नाही। इतकंच नाही तर एका प्रसिद्ध वृत्तपत्रानं देशातल्या पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेल्या खासदारांची संपूर्ण एक क्रमवारी जाहीर केली होती। सर्वाधिक प्रश्न विचारलेल्या खासदारांमध्ये मी 3ऱ्या क्रमांकावर आहे अख्ख्या देशात। मग मला वाटतं की मनात आलेला विचार बोलून दाखवणं आणि त्याच्यावर कृती याच्यामध्ये काहीच तुम्हाला हे दिसत नाही की काम करण्यात कुठे कमी पडलंय, याचंही उत्तर द्यावं। मग शिरूर लोकसभा मतदारसंघ हा कोविडच्या काळात, कोरोनाच्या काळात लसीकरण करणारा, 5 लाख नागरिकांचं लसीकरण केंद्र सरकारची लसीकरणाची पॉलिसी ठरण्याच्या आधी आपण केलं। मग हे कर्तृत्व नाही का? फॅबिफ्लू नावाची गोळी देश पातळीवर तिची 40 रुपयांनी किंमत कमी करणारा खासदार डॉक्टर अमोल कोल्हेच होता। 19,500 कोटी रुपयांचे नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करत असतानाच आणलेले। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही धांडोळा घेतला, संसदेमध्ये वारंवार केलेल्या मांडणीचा जर धांडोळा घेतला, तर मला वाटतं एखादी गोष्ट बोलून दाखवलेली तिचं भांडवल करणं आणि वस्तुस्थिती काय आहे, तर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सातत्यानं सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी असेल, युवकांसाठी असेल, राज्याच्या हितासाठी असेल, सातत्यानं ही आग्रही भूमिका मांडलेली ती जास्त महत्वाची असं मला वाटतं।
तुम्हाला देखील अजित पवार गटाकडून अनेक वेळा ऑफर आलेली आहे, असं तुम्ही स्वतः बोलला. मी असं म्हणतो की खाजगीतल्या सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. दादांना विचारा आपण प्रश्न, की उद्या जर मी त्यांच्या गटात जाऊन लढायला तयार झालो तर त्यांचं हेच मत कायम राहील का? भूमिका बदलली म्हणजे भाषा बदलली पाहिजे असं गरजेचं नसतं. त्यामुळेच मला असं वाटतं की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर आज दादांना वाटत असेल की सेलिब्रिटी खासदार देऊन चूक केली, सेलिब्रिटी म्हणून कोणी संसदरत्न देत नाही ना, सेलिब्रिटी म्हणून 5 लाख नागरिकांचं लसीकरण होत नाही ना, सेलिब्रिटी म्हणून इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प आपण मांडत नाही ना, सेलिब्रिटी म्हणून राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प मांडत नाही ना, सेलिब्रिटी म्हणून 19,500 कोटी रुपयांचा निधी मोजावे दादांनी मतदारसंघ. या सगळ्या देशातल्या मतदारसंघांमध्ये किती मतदारसंघांमध्ये नॅशनल हायवेचे जी 20-20, 25-25 वर्षापासूनची जी वाहतुकीची कोंडी आहे ही सोडवण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न आहेत हे त्यामुळे नाही झाले का? पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा इतकी वर्ष रखडलेला प्रकल्प आज कॅबिनेट अप्रुव्हलला येऊन थांबलेला आहे. मग या सगळ्या गोष्टी सेलिब्रिटी म्हणून नाही झालेल्या. या सगळ्या गोष्टी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे संसदेत जे काम केलंय, जी मागणी केलेली आहे, जो पाठपुरावा केलाय, त्याचं फलित नाही का? हा माझ्यासारख्या साध्या माणसाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आज दादांनी 2-4 सभा आपल्या मतदारसंघात घेतल्या, विविध कार्यक्रम झाले. किती परिणाम होईल आगामी लोकसभा निवडणुकीत? हे बघा, मायबाप जनता शिरूरची सुज्ञ आहे. कोणी काय केलंय हे मायबाप जनता जाणते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण भागाचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे जी आमची कोरडवाहू शेती होती ती बागायती झाली. कोणामुळे झाली हो? कोणी कालव्यांचं काम केलं, कोणी धरणांची कामं केली. आज आमच्या भागामध्ये MIDC, चाकणसारखी MIDC असेल, रांजणगावसारखी MIDC असेल, या MIDCs कोणामुळे आल्या हो? तिथे येणारे उद्योगधंदे कोणामुळे आले हो? पलीकडे तुम्ही जर पिंपरी चिंचवडमध्ये गेलात तर हिंजवडी IT पार्क सारखा जो प्रकल्प आहे हा कोणी आणला हो? त्यामुळे मला असं वाटतं की हे योगदान पवार साहेबांचं, हे योगदान प्रत्येक जण जाणतो. माझा शेतकरी बांधव जाणतो, माझा युवक जाणतो. म्हणजे आता परवा यवतमाळच्या सभेमध्ये माननीय पंतप्रधान असं म्हणाले की शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना. आत्ताची परिस्थिती अशी आहे ना की आत्ता जेमतेम 6,000 रुपये PM किसान सन्मानच्या नावाखाली दिले जातात. पण आमचा सर्वसामान्य शेतकरी लाखभराची खतं घालतो शेताला. त्याच्यावर 18% तुम्ही GST लावला. म्हणजे 18,000 तुम्ही आधी आमच्या खिशातून काढून घेता. आमच्या कांद्याची निर्यात बंदी लादून कांद्याचे भाव पाडता, दुधाचे भाव पाडता, सोयाबीनचे भाव पाडता, खतांवरचं अनुदान कमी करता आणि मग तुम्ही सांगता की आम्ही तुम्हाला हे दिलं. यापेक्षा पवार साहेबांनी सरसकट ही जी 71,000 कोटी रुपयांची जी कर्जमाफी आहे हे फार मोठं योगदान आहे. सर्वसामान्य शेतकरी जाणतो. आज कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जवळपास महाराष्ट्रातलं किमान 2,000 कोटी रुपयांचं नुकसान निर्यात बंदीमुळे झालं. मग त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला नक्कीच पवार साहेब आठवतात ना. किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते जेव्हा गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत येत होते आणि कांद्यावर निर्यात बंदी लादा म्हणून पवार साहेबांवर दबाव टाकत होते, तेव्हा तुमच्या रोजच्या जीवनात कांद्याचं नेमकं किती प्रमाण लागतं आणि त्यांनी किती खर्च लागतो हा थेट सवाल विचारणारे पवार साहेबच होते ना. काही झालं तरी माझ्या शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवण्याची संधी आलेली आहे आणि मी कांदा निर्यात बंदी करणार नाही, ही ठाम भूमिका घेणारे पवार साहेब होते. हे आजही आमच्या भागातला शेतकरी जाणतो. जवळपास किमान आमचा 55-60% शेतकरी हा कांदा पिकवतो. या प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे. त्यामुळे हे सभा होणं किंवा हे होणं की दादा मोठे नेते आहेत, पालकमंत्री आहेत, त्यामुळे ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी नक्कीच येणार. ते सभा घेतीलही. पण सभा नेमकी कोणासाठी आहे याचं अजून मायबाप मतदारांना उत्तर मिळालेलं नाहीये. कारण नेमकं उमेदवार कोण आहे याची अजून निश्चिती झालेली नाहीये. आज मनसरच्या सभेत कदाचित याची स्पष्टता येईल अशी अपेक्षा आहे आणि मग त्यानंतर मायबाप मतदार ठरवतील. दुसरीकडे आढळराव पाटील अजित पवार गटात जातील अशी शक्यता वर्तवली जाते. आज एकाच गाडीत प्रवास केला अजितदादा आणि आढळराव पाटील. हो, पण कसं आहे की ही चर्चा माझ्याही कानावर आलेली आहे. पण ही चर्चा होत असताना नेमकी वस्तुस्थिती काय हेही पाहणं गरजेचं आहे. कारण आता कोणी कितीही दावे केले तरी उद्या माझ्या माहितीप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येणार आहे आणि त्याशिवाय बाकी कोणी किती दावे केले तरी कोणालाही त्याच्यामध्ये से राहणार नाहीये. म्हणजे उद्या स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा जेव्हा सांगतील त्या पद्धतीने ते जागा वाटप होईल अशी ही सूत्रांची माहिती आहे.
आणि त्यानुसार आता माननीय मुख्यमंत्री महोदयांची एक सभा मधल्या काळात होऊन गेली, खेडमध्ये सभा झाली, त्यानंतर आज दादांची सभा, आणि एवढ्या सभा झाल्यानंतर कालचा परवाचा वढू तुळापूरचा कार्यक्रम झाला, त्याला स्वतः माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आले होते, त्याचा त्यांनी राजकीय इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकूण 3 राजकीय इव्हेंट झाल्यानंतर सुद्धा जर उमेदवार समोर येत नसेल तर मग या चर्चांना कितपत महत्व द्यायचं हा प्रत्येकाला प्रश्न पडतोच. तुमची तयारी जोरदार सुरू आहे. हे बघा, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका घेऊन आपण चाललेलो आहोत. बरं, ही अमोल कोल्हेची वैयक्तिक निवडणूक नाहीये, ही निवडणूक माझ्या प्रत्येक शेतकऱ्याची. ज्या माझ्या शेतकऱ्याच्या कांदा निर्यात बंदी करून त्याच्या ताटात माती कालवली ना, त्या प्रत्येकाची ही निवडणूक आहे. ज्याच्या दुधाला भाव मिळत नाही ना, त्याची ही निवडणूक आहे. ज्या तरुणाच्या नशिबातला रोजगार हा हिरावून नेला जातोय ना, दुसऱ्या राज्यांमध्ये उद्योगधंदे जात आहेत आणि त्याच्या नशिबातला रोजगार हिरावून नेला जातो, त्या प्रत्येक तरुणाची ही निवडणूक आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवणं, हा विषय लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झुकला, ना छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात झुकला, आणि तो आताही झुकणार नाही. ही जी भावना आहे, त्या भावनेची ही निवडणूक आहे. तर निश्चितच त्यांच्या शैलीत त्यांनी या ठिकाणी विरोधकांना उत्तर दिलेलं आहे. कॅमेरा विक्रम वनकर, कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.